परत लोकांच्या नजरेत मला संशय दिसला, प्रश्न दिसला। मला दिसू दे प्रश्न, दिसू दे प्रश्न। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात तू फक्त आणि फक्त परीला आन्सरेबल आहेस, इतर कोणालाही नाही, मलाही नाही। काय वैताग आहे नुसतं। काय पाऊस आणि काय सगळं। अरुणा, अगं पालेभाज्या, पालक, मेथी सगळं 30 रुपये जुडी झालेली आहे। मी काय म्हणतो, आपण आता पुढचे काही दिवस ना उसळी खाऊनच राहूया। आणि बरं झालं मी छत्री घेऊन गेलो होतो, केवढ्या जोरात पाऊस आला, सगळा भिजलोच असतो मी। अहो ते बाहेरच्या पावसाचं राहू दे, इथे घरात पाऊस पडतोय ते करा काहीतरी। आता घरात छत्री घेऊन फिरायची वेळ आली। गेल्या पावसाळ्यापासून मी तुम्हाला सांगतेय, या कोपऱ्यात गळतंय, त्याचं काहीतरी करा, कुणाला तरी बोलावून दुरुस्त करून घ्या, पण नाही। अगं कोपऱ्यातच गळतंय ना, गळू दे। काय 4 महिने तो कोपरा मोकळा ठेवायचा। हा, त्याच्यासाठी फुकट 1000 रुपयाचा चुराडा करायला कोणी सांगितलंय? अहो पण एरवी आपण काही वायफळ खर्च करतो का? मग गरजेला वापरा ना पैसा। अशानीच गरजा वाढत जातात। एकदा मी ह्याला हो म्हटलं ना की लगेच तुझं स्वयंपाकघरातल्या फळ्या बदलण्याचा टुमणा लावशील मागे। पण मग काय हरकत काय आहे? कुठे काय आहे? काहीच नाही। आपण एक काम करूया, काय आपण हे घर खोदूया, म्हणजे खाली आपल्याला कुठेतरी गुप्त धन सापडेल, माझ्या पूर्वजांनी पुरलेलं, आणि मग त्यातनं आपण हा सगळा खर्च करू। तुमच्याशी ना काही सरळ बोलायला गेलं की तुम्ही वाकड्यातच शिरता। अरे बाळा आला। काय झालं काकू? सकाळी सकाळी काय आहे माहितीये का नाही, हा माझ्याशी भांडणं हा तुझ्या काकूचा छंद आहे। हो। आणि मग त्याच्यासाठी रोज तिला काहीतरी कारण लागतं। आज कुठे इथेच गळतंय, उद्या काय हेच फुटलंय, परवा काय रेनोव्हेशन करायचंय। आई रिनोव्हेशन म्हणजे काय? रिनोव्हेशन म्हणजे बाळा सगळ्या घराची सजावट बदलायची, नवीन रंग लावायचा, नवीन वस्तू आणायच्या। हा, शब्दांचे अर्थ नुसते माहिती असून काय उपयोग? कधीतरी त्याचा वापरही करावा। आई आपण पण करूया रिनोव्हेशन। काय ग नेहा, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे काकू। बरं नेहा, मी काय म्हणते, तू पण करून टाक सिलिंगचं काम।
आणि तुझं काम करायचंय म्हटल्यानंतर हेही नाही म्हणणार नाहीत. घराचं काम करायला मुळात घर तर टिकून हवं. काय म्हणालीस? काय नाही काकू, आपण नंतर बसून ठरवू. मी निघते. परी बाळा काळजी घे हा, आणि काका कोणा त्रास नको तू. वेळेवर जेवून घे हा. येते का? ये बाय. हो परांजपे, तुमच्याकडे वकील झाल्याची डिग्री असेलच ना? का त्याचं काय? नाही म्हणजे तुम्ही नक्की वकील आहात की कोणाच्या ओळखीने चिकटलात? तुम्हाला कोणी वकील केलं? हो बाई, तोंड सांभाळून बोला, कळलं ना? अशा 56 केसेस आहेत माझ्याकडे, आणि ते घर हातातून गेलं ना तर मला काही फरक नाही पडणार आहे, पण तुम्हाला पडेल. तेव्हा तुम्ही तुमचं बघा. अहो परांजपे, म्हणून तर सांगते ना मी तुम्हाला. आता तुम्ही तिच्या ऑफिस मध्ये बँकेतली खोटी माणसं पाठवली, त्यामुळे आपलंच काम लांबणीवर पडलं ना. आता आमची नेहा आहेच गुणी, सगळ्यांची चांगलंच वागते, एकटी बाई संसार सांभाळून काम करते, म्हणून तिच्याकडे लोक कौतुकानेच बघतात. अशा बाईला जर कोणी त्रास देणार असेल तर तिच्या मदतीला सगळे धावणारच नाही का? म्हणून हे सगळं करताना तुम्ही जरा मला विचारायला हवं होतं, म्हणजे तुमचेच कष्ट जरा कमी झाले असते. मग आता पुढे काय करायचं आपण? सांगा ना प्लीज. हो हो हो, सांगते ना. हे बघा, म्हणजे कसं आहे, अशी कामं आहेत ना, ही दमदाटी करून किंवा तमाशे घालून साध्य होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं की डोळ्यात पाणी आणून अशा गोष्टी पटकन साध्य होतात. मग आणा ना डोळ्यात पाणी. हं? आणा डोळ्यात पाणी, आणा. आव, परांजपे ना लोकांना रडवतो, स्वतः रडत नसतो. आणि तुम्हाला एवढी रडायची हौस आहे ना, जा नेहाजींकडे, रडा. बघा त्या घर विकायला तयार होत आहेत का? माझ्या मेलीच्या रडण्याला हे किंमत देत नाही तर ती महामाया काय देणार आहे? कप्पाळ. हो ना? मग मी काय करायचं आणि कसं करायचं हे तुम्ही नका सांगू. लग्न करून घर माझ्या नावावर होईल असं म्हणाला होतात, तेही नाही झालंय तुमच्याच्याने. अहो मी प्रयत्न करते ना, पण ही नेहा आहे ना, ती माझं. पुरे पुरे. आता काय करायचं आणि कसं करायचं ना ते मी बघेन. तर तुम्ही एक काम करा, कमिशनचं वगैरे विसरा आता. अहो परांजपे, तुम्ही एकदम मनालाच लावून घेतलात. मी बडबडच करत असते, मला सवयच आहे. तुम्ही नका लक्ष देऊ तिकडे. मी काय करीन, मी नेहाचं लग्न तुमच्याशी करून देण्याचा नक्की प्रयत्न करीन, आणि ते घराचं ते पण तुमच्या नावावर करायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही मात्र ते कमिशनचं विसरू नका हा. मला नक्की कमिशन. ठेवा ठेवा. माझी तुझी रेशीम गाठ.